राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि चर्चेतील प्रकल्प म्हणजे अर्थात शक्तिपीठ महामार्ग। राज्यातील सगळ्याच महत्त्वाच्या शक्तिपीठांना आणि धार्मिक स्थळांशी याची जोडणी होणार असल्याने याचं नाव सुद्धा त्यावरूनच शक्तिपीठ महामार्ग असं ठेवण्यात आले। आता आपण ज्या जिल्ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो जिल्हा आहे धाराशिव। आणि धाराशिव मधलं या महामार्गामध्ये येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे 3.5 पीठांपैकी पूर्ण पीठ असलेलं तुळजापूरची तुळजाभवानी, जी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते। आणि म्हणून केवळ विदर्भ आणि मराठवाडा नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे राज्यातील नागरिकांसोबतच परराज्यातील भाविकांना तुळजापूरला येण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे। चला तर मग आजच्या सिरीजच्या भागामध्ये आपण धाराशिव जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शक्तिपीठ महामार्ग जो राज्यातील तब्बल 21 धार्मिक स्थळांशी जोडला जातो, यामध्ये काही ज्योतिर्लिंग तर काही महत्त्वाची शक्तिपीठ सुद्धा येत आहेत। आणि यातीलच कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता ही शक्तिपीठ या महामार्गाशी जोडली जात आहेत। त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आणि राज्याचं पहिलं शक्तिपीठ म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तुळजापूरची तुळजाभवानी आई, जी अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ मानलं जातं। शिवाय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासूर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा या नावाने सुद्धा ओळखली जाते। जगदंबा मातेची मूर्ती गडकिशोळीची असून ती अष्टभुजा आहे। अश्विन आणि चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा सुद्धा भरते, ज्यासाठी राज्यातील परराज्यातील लाखो भाविक सुद्धा इथे दर्शनासाठी येतात। इतकंच काय तर नवरात्रीमध्ये सुद्धा देशभरातून भक्त देवीची ज्योत इथून पेटवून नेतात। त्यामुळे या ठिकाणाचं महत्त्व प्रचंड असून मोठ्या श्रद्धेने लोक इथे येत असतात। आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाचं महत्त्व सुद्धा हे यामुळे अधिकच आता वाढलेलं आहे। कारण यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सोबतच परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी हा महामार्ग एकदम महत्त्वाचा सुद्धा ठरणार आहे। परंतु दुसरीकडे या महामार्गाला होणारा विरोध पाहता राज्य सरकारनं नुकताच या महामार्गाच्या आराखड्यामध्ये सुद्धा बदल केला असला तरी सुद्धा धाराशिवचा समावेश मात्र कायम ठेवण्यात आलाय। त्यामुळे सगळ्यात आधी शक्तिपीठ महामार्गामध्ये धाराशिव मधली कोणती गावं येणार यावर आपण नजर टाकूयात। तर यामध्ये नितळी, घुगी, लासोना, सांगवी, कामेगाव, चिखली, महालिंगी, बरमगाव बुद्रुक, मेडसिंगा, धाराशिव ग्रामीण, देवळाली, शेकापूर, गावसूद, वरवंटी, पहाणेर, बेगडा, सुरडी या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। यासोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून विशेषतः तुळजापूर आणि आसपासच्या भागातील शेत जमिनी या प्रकल्पासाठी आवश्यक ठरणार आहेत। सरकारकडून बाजारभावाच्या अनेक पट भरपाई तसेच अतिरिक्त सवलती देण्याची घोषणा करण्यात आली आहे। काही शेतकऱ्यांनी स्वइच्छेने जमीन देण्याची तयारी दर्शवली असली तरी काही ठिकाणी विरोध मात्र हा पाहायलाच मिळतोय। या महामार्गामुळे धाराशिवचा थेट संपर्क सोलापूर तसेच इतर प्रमुख शहरांशी होणार आहे। परिणामी औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक हब, त्याचबरोबर पर्यटन व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गामुळे धाराशिव जिल्हा हा केवळ फक्त धार्मिकच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा नकाशावर ठळकपणे उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याशिवाय आपण जाणतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे। आणि या नवीन बदलामुळे आता हा महामार्ग अधिक व्यापक आणि उपयुक्त सुद्धा ठरत आहे। यासोबतच सुधारित आराखड्यानुसार नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मार्गात बदल करण्यात आलेत। तसेच सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलाय। या संदर्भात शासन आदेश सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे विशेषतः कोल्हापूर आणि सांगली भागातील जुनी मार्ग आखणी ही रद्द करण्यात आली होती। त्यानंतर सरकारने नवीन मार्ग आखत सुधारित आराखडा तयार केला आणि आता त्याला मंजुरी सुद्धा मिळाली आहे। तर या महामार्गामुळे तब्बल आता 13 जिल्हे, 40 तालुके आणि सुमारे 400 गावं एकमेकांशी जोडली जाणार आहेत। आणि नव्या आखणीनुसार 856 किलोमीटर लांबीचा सुधारित मार्ग अंतिम सुद्धा करण्यात आलाय। त्याचबरोबर आधी फेब्रुवारी 2024 मध्ये 802 किलोमीटर लांबीचा आराखडा मंजूर झाला होता। मात्र
राज्यामध्ये होणाऱ्या विरोधामुळे त्यात अनेक बदल हे करावे लागलेत। शिवाय तांत्रिक बाबींचा विचार करता हा महामार्ग 6 ते 8 लेनचा कंट्रोल एक्सेस एक्सप्रेसवे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महामार्गावर ठराविक ठिकाणी इंटरचेंज, सर्व्हिस रोड तसेच आपत्कालीन सुविधा या उपलब्ध असतील आणि यामुळे वाहतुकीचा वेग वाढेल आणि अपघातांची शक्यता कमी करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे। याशिवाय सुरुवातीला म्हटल्यानुसार या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहेच, ज्यात प्रमुख शक्तिपीठांसह अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर यांसारखी गुरुस्थळे, त्याचबरोबर पंढरपूर, ज्योतिबा, परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ यांसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्र सुद्धा या मार्गाने जोडली जातील। पण तुम्हाला माहितीये का, सुधारित आराखड्यामुळे या महामार्गाचा एकूण खर्च आता सुमारे 1,01,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचं बोललं जातंय। नवीन आराखड्यानुसार काही तालुक्यांमध्ये बदल करण्यात आले। उदाहरणार्थ उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुके वगळण्यात आले असून माढा आणि माळशिरस तालुक्यांचा समावेश हा नव्याने करण्यात आलाय। शिवाय हा महामार्ग वर्ध्यातील पवनार पासून गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत जाणार होता, तो आता सिंधुदुर्गातील बांद्यापर्यंत जाणार आहे। दरम्यान सिंधुदुर्गातील काही लोकप्रतिनिधींची त्याचबरोबर स्थानिकांची मात्र वेगळी भूमिका आहे आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या सिरीज मधला विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। परंतु या शक्तिपीठ महामार्गाला आता शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग असं देखील नाव देण्यात आलं असून या मार्गाला राज्य महामार्ग क्रमांक 10 चा दर्जा देण्यात आलाय। याचबरोबर या महामार्गामुळे सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी लागणारा 18 ते 21 तासांचा वेळ, तोच वेळ आता हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ 8 ते 9 तासांमध्ये पूर्ण होणार असं म्हटलं जातंय। परंतु यातही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी सुद्धा हा प्रकल्प नेमका प्रत्यक्षात कधी येणार याबद्दल मात्र अजूनही अस्पष्टता आहे। त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा भागाचा कोकणशी संपर्क हा अधिक वेगवान तर होणारच आहे, कारण ही कमालीची कनेक्टिव्हिटी भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहे। एकूणच या सुधारित शक्तिपीठ महामार्गामुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला, वाहतुकीला आणि धार्मिक पर्यटनाला मोठी गती मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध काही ठिकाणी होत असला तरी सुद्धा हा प्रकल्प पूर्ण होईल या भूमिकेमध्ये मात्र सरकार आहे। त्यामुळे या प्रकल्पाचं भवितव्य नेमकं काय हे सांगणं खरं तर कठीण आहे। पण तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाच्या माहितीसोबत। पण जाता जाता तुम्ही शक्तिपीठ महामार्गाची जिल्ह्यानुसार केलेली जी आपली सिरीज आहे किंवा व्हिडिओ आहेत ते पाहिले नसेल तर नक्की बघा, त्याचबरोबर इतरांना सुद्धा शेअर करा। सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।